हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल एआय बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हाईट ब्लड कार्पसल. जसं की तुम्ही थंबनेल पण पाहिलं असेल, काय डिस्कस करणार आहे आपण व्हाईट ब्लड कार्पसल याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. और मध्ये काय म्हणतो आपण ल्युकोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोसाइट. क्लिअर आहे? ही इन्फॉर्मेशन तर जनरल आहे, जी की तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे. तुम्ही बायोलॉजी काही नवीन शिकत नाही आहे. तुम्हाला 10th 9 पासून बायोलॉजीचे पोर्शन स्टार्ट होतात. 8 पासून पण 8 मध्ये पण भरपूर बायोलॉजीचे पोर्शन आहे. तर तुम्हाला माहिती आहे की व्हाईट ब्लड कार्पसल ज्याला आपण काय म्हणतो WBC असे म्हणतात, ज्याला और मध्ये ल्युकोसाइट असे म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. तर त्याच्यानंतर बघा की थोडं आपण याच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे ते पाहून घेऊ. याच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डिस्कशन केलेलं आहे आरबीसीस. ठीक आहे, लाईन बाय लाईन आरबीसीचं पोर्शन झालेलं आहे. म्हणजे जे की लाईन बाय लाईन जिथं तुमचा MCQ बनू शकतो ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही नसन बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर त्या पूर्ण व्हिडिओचा तुम्ही पूर्ण तो व्हिडिओ पाहू शकता, एन्जॉय करू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. तुम्हाला लाईन बाय लाईन वाचन आहे. कोणत्याही लाईन मधून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही पेपर अनालिसिस करत असतो, जनरली पेपर ज्यावेळेस येते, नीटचा पेपर असतो, सीईटीचा पेपर अनालिसिस मध्ये कधी कधी हैराणी होऊन जाते की एवढं इझीस्ट क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो आणि हार्ड तर ऑब्विसली गोष्ट विचारल्या जाते. तर मग बेसिकली काय, जे पोर्शन विचारल्या गेलेले आहे ते तर मी तुम्हाला टिक करून देईन, हायलाइट करून देईन की कोणकोणते क्वेश्चन विचारल्या गेलेले आहे. बट एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला 16चं काहीच नाही आहे. कोणत्याही म्हणजे लाईनहून तुमचा MCQ बनवू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. सांगायचं म्हणणं तुम्हाला समजलं असेल. चला मग जास्त टाइमपास न करता आपण स्टार्ट करून टाकू. व्हाईट ब्लड कार्पसल्स काय असतात? ठीक आहे. व्हाईट ब्लड कार्पसल्सला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतात? WBC म्हणतात. ठीक आहे, कुठेतरी लिहून टाकू मी. काय म्हणतात त्याला? WBC असे म्हणतात. काय म्हणतात? WBC, ज्याला और मध्ये ल्युकोसाइट्स असे म्हणतात. आणि ल्युकोसाइट्स कोणत्या कंडिशन मध्ये पाहिल्या जाते किंवा कुठे कुठे ना, आता मेडिकल भाषेमध्ये त्याला ल्युकोसाइट्स असे म्हणतात. क्लिअर? चला मग आपण स्टार्ट करून टाकू लेक्चरला. लेक्चर थोडंसं मोठं होणार आहे, 20-25 मिनिटाच्या जवळपास लेक्चर जाऊ शकते, कारण की याच्यानंतरचे बी जे सेल्स आहेत, जसं की न्यूट्रोफिल्स आहे किंवा अनदर जे सेल्स आहेत, ते सेल्स पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. एकच सेल घेतलेली आहे मी, कारण की बोर्डमध्ये तेवढी जागा नाही आहे. त्याच्यानंतर पण आपण डिस्कस करणार आहे. ओके, चला मग बघा काय दिलेलं आहे की बघा, इकडे सगळ्यात पहिले लाईन बाय लाईन बघा, पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी. तर बुक्स तुमचे जे बोर्डचे जे बुक्स आहेत तुमचे, ते बुक्स काढून बसा, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, कोणताच पॉईंट इकडला नाहीये, बाहेरचं काहीच नाही. बघा काय म्हटलेलं आहे की ल्युकोसाइट्स आर द कलरलेस. बघा त्याला कलर, ल्युकोसाइट म्हणजे काय की WBC, व्हाईट नावच त्याचं पडलेलं आहे, व्हाईट ब्लड कार्पसल्स, ज्याचा व्हाईट कलर राहतो किंवा कलरलेस, त्याच्याकडे कलर नसतो, जे की वॉटर लाईक स्ट्रक्चर राहते, त्याला म्हणतात बघा ल्युकोसाइट आर द कलरलेस. त्यानंतर काय म्हटलं की न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएटेड म्हणजे काय? त्याच्याकडे न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे. आरबीसी कडे होता का? नाही, आरबीसी कडे न्यूक्लियस नाही आहे. त्याच्यामध्ये एक्सेप्शनल कंडिशन पण आहे, बट आरबीसी कडे मोस्ट ऑफ द एनिमलचे जेवढे बी आरबीसीज आहे, इन्क्लुडिंग द ह्युमन, त्याच्याकडे न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. बट जे की WBC आहे, WBC पहिले तर कलरलेस आहे आणि काय ते न्यूक्लिएटेड आहे. क्लिअर? त्यानंतर बघा अँड अमिबॉइड. काय म्हटलेलं आहे? अमिबॉइड. अमिबॉइड स्पेलिंग इथं दिलेलं आहे, BOID. ठीक आहे, थोडं स्पेलिंग मिस्टेक लिहिता निघून जाते. ठीक आहे, काय दिलेलं इथं? अमिबॉइड. त्यानंतर काय? न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड सेल राहतात. अमिबॉइड सेल म्हणजे नेमकं काय की जे अमिबॉइड मुवमेंट शो करतील. अमिबॉइड मुवमेंट म्हणजे काय की जे तुम्हाला माहिती आहे की अमिबॉइड म्हणजे काय? इरेग्युलर शेप म्हणतो, त्याचा पर्टिक्युलर शेप नसतो आणि जे कुठूनही निघून चालला जातो त्याला अमिबॉइड सेल असे म्हणतात. समोर आपण त्याचं डिस्कशन करणार आहे. त्यानंतर बघा की लार्जर दॅन द आरबीसी. लार्जर दॅन द आरबीसी, आरबीसी पेक्षा ते मोठे राहतात. क्लिअर? आरबीसी जे सेल राहतात त्याच्यापेक्षा लार्जर राहतात, मोठे राहतात. ओके, क्लिअर आहे? एकदम सिंपल आहे. आणि लाईन बाय लाईन जास्त थेरी न सांगता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, थोडीशी स्पीड आपण कमी करून टाकू. बऱ्याचदा कमेंट्स म्हणजे येतात की बा तुम्ही सर थोडे फास्ट शिकवता, थोडी स्पीड कमी करून टाकू आपण. ठीक आहे, बघा काय म्हटलं की ड्यू टू, बघा काय म्हटलेलं आहे? ड्यू टू, इथं पण दिलेलं आहे बघा, ड्यू टू दे आर द अमिबॉइड मुवमेंट दे मूव्ह. बघा काय म्हटलेलं आहे की जे अमिबॉइड मुवमेंट फॉलो करतात दे मूव्ह द आउट ऑफ द कॅपलरी वॉल. बघा काय होतात की ते अमिबॉइड मुवमेंट, जसं की आपण म्हणू शकतो की हे काय तुमचे कॅपलरीज आहे. कॅपलरीज जे छोट्याशा होलमधून किंवा म्हणू शकतो की ते काय करतात? मुवमेंट करतात. कॅपलरीच्या आउट ऑफ कॅपलरी ते काय जाऊ शकतात. ठीक आहे, तर त्या प्रोसेसला म्हटलेलं बघा, दे मूव्ह आउट ऑफ द कॅपलरी वॉल बाय द प्रोसेस ऑफ डायपेडायसिस. काय म्हणतात त्याला? डायपेडायसिस. डायपेडायसिसला अंडरलाईन करून ठेवून द्या, MCQ बनवू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? डायपेडायटिस म्हणजे नेमकं काय? डायपेडायसिस म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस आपले आरबीसी एक अमिबॉइड मुवमेंट शो करा आणि कॅपलरी वॉल, जे वॉल बेसिकली काय म्हणू शकतो? कॅपलरी आहे, जे वॉल्स आहे त्याची वॉलले पार करून ज्यावेळेस जाईल त्या प्रोसेसला आपण काय म्हणतात? डायपेडायसिस असे म्हणतात. क्लिअर आहे?
बघा इथे डायग्राम दिलेली आहे. हे एक फॉर एक्झाम्पल एक WBC आहे. काय कारण ते या वॉलने पार करून कुठेही जाऊ शकते, ते कुठेही जाऊ शकते, अमिबॉइड मुवमेंट म्हणतात आणि त्या प्रोसेसला डायपेडायसिस असे म्हणतात. क्लिअर? ठीक आहे, क्लिअर झालं सगळ्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की अ नॉर्मल अडल्ट हॅज ऑन ॲन ॲव्हरेज. आता इथं काउंटिंग दिलेली आहे. काउंटिंग लक्षात ठेवा की एखाद्या अडल्ट पर्सनमध्ये एक वयस्कर म्हणू शकतो की एक म्हणू शकतो की जसं की 22, 25, 30 जे की अडल्ट पर्सन. अडल्ट आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की लहान लेकराले अडल्ट नाही, जे की ज्यावेळेस मोठं होतं त्याला आपण काय म्हणतो अडल्ट म्हणतो. तर अडल्ट पर्सनमध्ये ॲव्हरेजली WBC जी काय काउंटिंग आहे ते आहे तुमची 5000 to 11000 WBC पर mm³. क्लिअर आहे? याला पण मी बॉक्स करून देतो. हा पण तुम्हाला लक्षात ठेवा की विचारला जाऊ शकते. ठीक आहे, की अडल्ट पर्सन मध्ये 5000 to 11000 WBC पर mm³ पाहिल्या जातात ऑफ अ ब्लड मध्ये. क्लिअर? क्लिअर आहे? ठीक आहे, काउंटिंग आहे ते. त्यानंतर बघा काही कंडिशन दिलेले आहेत. आता कंडिशन मध्ये मी थेरी स्किप केलेली कारण की भरपूर काही आपल्या बोर्डवर पाहिजे होतं, तर मी सांगून देतो सगळ्या गोष्टी. काय कंडिशन आहे बघा. डिक्रीजिंग द WBC हे पण एक कंडिशन आहे. लेस दॅन द 4000. ओके, 4000 पेक्षा जर आपली WBC डिक्रीज झाली तर डिक्रीज झाल्यानंतर त्याला काय म्हणतात ल्युकोपेनिया म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोपेनिया. लक्षात ठेवा. डिक्रीजिंग द नंबर ऑफ WBC ज्यावेळेस WBCचा नंबर डिक्रीज होईल, किती डिक्रीज होईल? लेस दॅन द 4000. 4000 पेक्षा 4000 पेक्षा जर WBC कमी होत असेल तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतात ल्युकोपेनिया असे म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोपेनिया. हे कोणकोणत्या कंडिशनमध्ये पाहायला भेटते? जसं की HIV आहे, एड्स आहे, TB आहे, हे डिफरंट डिसीज आहे. या कंडिशनमध्ये तुम्हाला ल्युकोपेनिया हे कंडिशन पाहायला भेटून जाईल. क्लिअर? त्यानंतर बघा, त्यानंतर काय म्हटलं की टेम्पररी इन्क्रीमेंट. आता टेम्पररी आणि परमनंट मध्ये फरक राहतो. ओके, लक्षात ठेवा की टेम्पररी ज्यावेळेस आपल्या WBC इन्क्रीमेंट होतात किंवा इन्क्रीज होतात, जेव्हा त्याची वाढ होते जास्त प्रमाणात, ज्याला आपण काय म्हणतो ल्युकोसायटोसिस असे म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोसायटोसिस. क्लिअर? हे कंडिशन लक्षात ठेवा. काय म्हणतात त्याला? ल्युकोसायटोसिस. ओके, त्यानंतर बघा अनदर पण एक कंडिशन तुम्हाला दिलेली आहे की अनकंट्रोल ज्यावेळेस एखाद्या WBCचं, जसं की तुम्हाला WBC आता बघा टेम्पररी इन्क्रीमेंट याचं पण एक्झाम्पल पाहून की आपण ल्युकोसायटोसिस आहे. जनरली एखादी फिमेल ज्यावेळेस प्रेग्नेंट राहते तर त्या इन बिटवीन मध्ये तुम्हाला टेम्पररी इन्क्रीज पाहायला भेटतात ल्युकोसायटोसिस. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? त्यानंतर बघा अनकंट्रोल म्हणजे अनकंट्रोल ज्यावेळेस WBC होतात आपल्या बॉडीमध्ये अनकंट्रोल पद्धतीने, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, अनकंट्रोल पद्धतीने होतात, तर त्याला आपण काय म्हणतो ल्युकेमिया म्हणतात. काय म्हणतात? ल्युकेमिया. आता ल्युकेमिया हे कोणत्या कंडिशन मध्ये पाहायला भेटते? आपल्याला एक ब्लड कॅन्सरच्या कंडिशन मध्ये पाहायला भेटते. पर्यंत ओके, चला मग आपण स्टार्ट करून टाकू की टाइप्स ऑफ WBC. काय तुमचे टाइप्स ऑफ WBC चे किती टाइप्स पाहिले जातात? पहिले तर बघा अकॉर्डिंग टू म्हणजे बेसिकली काय ग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स असे पाहिले जातात. बघा WBC ची इथे सांगून देतो मी तुम्हाला टाइप्स ऑफ WBC किती टाइपचे पाहिले जातात. 2 टाइपचे त्याच्या शेपवरून त्याच्या बेसिकली साईजवरून हे केलं जातं. WBC ची किती टाइप्स आहे? एक आहे तुमचे ग्रॅन्युलोसाइट. काय तुमचे ग्रॅन्युलोसाइट्स आहे. आणि एक आहे तुमचे ए ग्रॅन्युलोसाइट्स आहे. काय तुमचे ए ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे नेमकं काय आहे? ज्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स पाहिले जातात त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅन्युलोसाइट्स असे म्हणतात. ठीक आहे, इथे डायग्राम काढून देतो मी छोटीशी. बघा हे एक सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे. हे एक सेल आहे, यामध्ये न्यूक्लियस आहे. तर अशा पद्धतीची ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स पाहिले जातात. ठीक आहे, हे दिसतात तुम्हाला छोटे छोटे स्ट्रक्चर जे की ग्रीन लाईट स्ट्रक्चर राहतात त्याला म्हणतात ग्रॅन्युल्स. काय म्हणतात? ग्रॅन्युल्स. ओके, तर ज्याच्या सायटोप्लाझम मध्ये असे स्ट्रक्चर पाहिले जातात त्याला कशामध्ये ठेवलं जाईल? मग ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये ठेवल्या जाईल. आणि ज्याच्याकडे अशा पद्धतीचे ग्रॅन्युल्स पाहिल्या जात नाही ज्याला आपण काय म्हणतो? ए ग्रॅन्युल्स असे म्हणतात. काय म्हणतात? ए ग्रॅन्युल्स. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे बेसिकली काय की WBC चे जे टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ WBC अकॉर्डिंग टू 2 टाइप्स दिलेले आहे. कोणाच्या बेसिसवर केलेले आहे? ग्रॅन्युलोसाइटच्या बेसिसवर. ज्याच्याकडे ग्रॅन्युलोसाइट प्रेझेंट आहे ज्याला आपण ज्याच्याकडे ग्रॅन्युल्स प्रेझेंट ज्याला आपण काय म्हणतो? ग्रॅन्युलोसाइट्स असे म्हणतात. आणि ज्याच्याकडे ग्रॅन्युलोसाइट प्रेझेंट नाही ज्याला आपण काय म्हणतो? ए ग्रॅन्युलोसाइट्स असे म्हणतात. ठीक आहे, तर ए ग्रॅन्युलोसाइट्स आपण अनदर लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे. पहिले आपण कम्प्लिटली काय करणार आहे? ग्रॅन्युलोसाइट डिस्कस करणार आहे. क्लिअर? ओके, चला बघा मग इथं पाहू आपण लाईन बाय लाईन दिलेला आहे मी तुम्हाला काय म्हणतात ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये. ठीक आहे, चला बघा काय म्हटलं की दीज आर द WBC विथ ग्रॅन्युल्स इन सायटोप्लाझम. म्हणजे त्याच्या सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट आहे? ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे, म्हणूनच त्याला ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये ठेवल्या गेलेलं आहे. बघा दीज आर द WBC विथ ग्रॅन्युअल सायटोप्लाझम ऑल्सो कॉल्ड ॲज. बघा त्यानंतर म्हटलेलं आहे की ऑल्सो कॉल्ड द पॉलिमॉर्फो न्यूक्लियर न्यूकोसाइट. काय म्हटलेलं आहे? पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट. क्लिअर? आता एवढा तर पॉईंट लक्षात आला, ग्रॅन्युअल सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर बघा की ते कोणत्या शेपचे नाही आहे. म्हणजे शेपचे नाही म्हणजे काय की WBC अमिबॉइड मुवमेंट शो करते, म्हणजे त्याच्याकडे इरेग्युलर शेप प्रेझेंट आहे. आणि इरेग्युलर शेपचा जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्या टर्मला आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट्स असे म्हणतात. क्लिअर आहे हे टर्मले?
हे टर्म क्लिअर आहे, ठीक आहे. त्यानंतर बघू आपण काय गोष्टी आहेत समोर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की दे हॅव द लोब्युलेटेड न्यूक्लियाय. लोब्युलेटेड न्यूक्लियाय म्हणजे काय, त्याच्याकडे सेव्हरल लूप असणारे न्यूक्लियस प्रेझेंट आहे, जसं की हे डायग्राम आहे. क्लिअर. तर या डायग्राम मध्ये बघा जे की मी न्यूक्लियस काढतो त्या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला लक्षात येईल की किती लूप्स प्रेझेंट आहे. बघा 3 लूप्स प्रेझेंट आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की दे हॅव द लोब्युलेटेड न्यूक्लियाय, म्हणजे जास्त लूप त्याच्याकडे प्रेझेंट आहे, त्याच्या न्यूक्लियस मध्ये जास्त लूप प्रेझेंट आहे, म्हणून लोब्युलेटेड न्यूक्लियाय इन अ डिफरंट शेप. इन अ डिफरंट शेप म्हणजे डिफरंट शेप आहे, जसं की हा एक शेप आहे, त्यानंतर हा अनदर शेप्स आहे. बेसिकली म्हणू शकतो डिफरंट लूप्स त्याच्याकडे प्रेझेंट आहे, म्हणून त्याला म्हणतात दे हॅव द लोब्युलेटेड न्यूक्लियस इन अ डिफरंट शेप. क्लिअर. एकदम सोपं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलंय, ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म. आता इथं बघा, इथं पण तुमचा एमसीक्यू बनू शकतो. ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म द मायलॉइड्स स्टीम सेल्स. कोणत्या स्टीम सेल पासून बनतात ते, मायलॉइड स्टीम सेल्स असे या स्टीम सेल पासून बनतात बेसिकली. आता मायलॉइड स्टीम सेल्स म्हणजे बेसिकली काय, जे की रेड बोन मॅरो पासून बनलेला जो स्टीम सेल्स आहे. आता बघा हे रेड बोन मॅरो आहे, जसं की एक बोन मॅरो आपण काढू एक, ठीक आहे. एक डायग्राम काढून टाकू आपण याच्यामध्ये. जनरली फक्त थोडंसं हे करा. हे आहे याच्यामध्ये काय आहे की इथं काय प्रेझेंट आहे, तुमचा रेड बोन मॅरो प्रेझेंट आहे. तर रेड बोन मॅरो पासूनच कोणत्या स्टीम सेलचं फॉर्मेशन होईल, तुमच्या मायलॉइड स्टीम सेल. आणि हे जे मायलॉइड स्टीम सेल्स आहे, ओके, हे जे मायलॉइड स्टीम सेल्स आहे या स्टीम सेल पासून कशाचं फॉर्मेशन होईल, तुमच्या आरबीसी नाही काय, कशा तुमच्या डब्ल्यूबीसीचं फॉर्मेशन केल्या जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत. टोटल डब्ल्यूबीसी आपल्या आरबीसी म्हणजे जे की रेड बोन मॅरो पासूनच बनल्या जातात. क्लिअर, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने बघा काय म्हटलंय, ग्रॅन्युलोसाइट्स आर फॉर्म मायलॉइड स्टीम सेल्स, त्यानंतर काय म्हटलं की वन फॉर्म डू नॉट डिवायडेड. वन फॉर्म डू नॉट डिवायडेड म्हणजे बेसिकली काय की ते एक वेळा बनल्यानंतर, ज्यावेळेस ते एक वेळा बनले तर त्याच्यानंतर ते डिवाइड करत नाही. याच्या व्यतिरिक्त जे एक ग्रॅन्युलोसाइट्स असतात ना, एक ग्रॅन्युलोसाइट दिलेलं आहे मी तुम्हाला, ते डिवाइड करतात. कोणत्या प्रोसेस थ्रू, मायटॉसिस प्रोसेस थ्रू. बट लक्षात ठेवा ग्रॅन्युलोसाइट कधीही डिवाइड करत नाही, म्हणून म्हटलं की डू नॉट डिवाइड. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. कुठेही एमसीक्यू पडू शकतो. ते मायटॉसिस थ्रू डिवाइड होतात, इथे हे डिवाइड होऊ शकत नाही किंवा डिवाइड होत नाही. क्लिअर, ठीक आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर काय म्हटलं की ग्रॅन्युलोसाइट्स कॉन्स्टिट्यूट अबाउट द 72% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. म्हणजे टोटल डब्ल्यूबीसी पैकी किती आकार म्हणजे किती पर्सेंट घेते ते, 72% घेते. जसं की 100% आहे, तर 100% पैकी जे 72 आहे, 72% कोण घेतलेलं आहे, तुमच्या ग्रॅन्युलोसाइट्सने घेतलेलं आहे. आणि एक ग्रॅन्युलोसाइट किती राहील मग, 28%. किती राहील तुमचा, 28%. ठीक आहे, ऑब्विसली गोष्ट आहे. जर हे 72 आहे ते किती राहतील तुमचे एक ग्रॅन्युलोसाइट, 28%. म्हणून काय म्हटलेलं आहे, ग्रॅन्युलोसाइट कॉन्स्टिट्यूट अबाउट द 72% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. टोटल डब्ल्यूबीसी म्हटला 72. क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की ग्रॅन्युअल्स आर द ऍक्च्युअली सिक्रेट द व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाइम्स. म्हणजे व्हेरियस एन्झाइम सिक्रेट करतात. आता जर आपण डब्ल्यूबीसीचा जर विचार केला तर डब्ल्यूबीसी इट इज अ आर्मी सेल्स. आपल्या बॉडीमधले कोणते सेल राहतात, ते आर्मी सेल्स राहतात, ज्याचं काम आहे की आपले जेवढे बी पॅथोजन्स आहे, जेवढे म्हणू शकतो की आपल्याला अटॅक करण्यासाठी, डिसीज कॉर करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये पॅथोजन्स येतात, त्याला किल करणं आपल्या डब्ल्यूबीसीचं काम आहे. ओके, जे की आपल्या ब्लडमध्ये अवेलेबल राहते. म्हणून काय म्हटलेलं आहे की ग्रॅन्युअल्स आर द ऍक्च्युअली बेसिकली जे ग्रॅन्युअल्स राहतात ते सिक्रेट करतात व्हेरियस टाइप ऑफ एन्झाइम. हे एन्झाइम सिक्रेट करतात कशासाठी, तुमच्या पॅथोजनले डिस्ट्रॉय करण्यासाठी. अलग लक्षात, काही असे पॅथोजनले डायरेक्ट खाऊन घेतात, त्यानंतर काय असे आहेत की जे की एन्झाइम सिक्रेट करतात आणि एन्झाइम सिक्रेट केल्यानंतर पॅथोजनले डिस्ट्रॉय करतात. म्हणून त्याला आर्मी सेल पण म्हणतात. काय म्हणतात, आर्मी सेल. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. सिक्रेट द व्हेरियस एन्झाइम इथपर्यंत क्लिअर झालं. पॉईंट बाय पॉईंट मी घेत आहे आणि स्लो पद्धतीने घेत आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की ग्रॅन्युअल्स इज अ क्लासिफाईड. म्हणजे या बेसिसवर बघा ग्रॅन्युअल क्लासिफिकेशन केल्या जातात 3 टाइप्समध्ये. किती टाइप्समध्ये, 3 टाइप्समध्ये. सगळ्यात पहिले काय राहील तुमचा न्यूट्रोफिल राहील, सेकंड काय तुमचा बॅझोफिल राहील आणि त्यानंतर काय तुमचा ऍसिडोफिल्स राहील. असे 3 टाइपचे तुम्हाला काय दिलेलं आहे की ग्रॅन्युलोसाइट्समध्ये, कशामध्ये तुमच्या ग्रॅन्युलोसाइट्समध्ये 3 टाइपचे तुम्हाला काय दिलेलं आहे, सेल दिलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, चला मग त्याच्यापैकी एक पाहून घेऊ आपण, जे की काय तुमचं न्यूट्रोफिल्स आहे. काय तुमचं न्यूट्रोफिल. आता हे न्यूट्रोफिल काय, कशाहून याचं नाव पडलं हे पण मी तुम्हाला सांगून देतो. त्याचं कारण काय की याच्यामध्ये जे डाय वापरल्या जाते, स्टेन वापरल्या जाते, ते न्यूट्रल डाय राहते. का राहते, न्यूट्रल स्टेन किंवा न्यूट्रल डाय. आता न्यूट्रल स्टेन और न्यूट्रल डाय म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस आता डब्ल्यूबीसी तर व्हाईट कलरचे आहे, जे की कलरलेस आहे, ज्याच्यामध्ये आता कलरलेस नाही तर आपल्याला डोळ्याने दिसन का ते, मायक्रोस्कोपच्या अंदरमध्ये नाही, तर मग मायक्रोस्कोपच्या अंदरमध्ये पाहण्यासाठी जे डाय किंवा कलर आपण मिक्स करतो तो काय राहतो, तुमचा न्यूट्रल डाय राहतो किंवा न्यूट्रल स्टेट राहतो, म्हणूनच याले न्यूट्रोफिल पण असे म्हणतात. क्लिअर आहे. तर एमसीक्यू कसाही पडू शकतो मी तुम्हाला सांगून दिली ऍडिशनल इन्फॉर्मेशन. बघा न्यूट्रोफिल्स काय, बघा ग्रॅन्युल्स आर द व्हेरी फाईन. आता बघा न्यूट्रोफिल्स जे आहे, न्यूट्रोफिल्स बद्दल सांगितलं. न्यूट्रोफिलची डायग्राम पाहून घ्या. हे जी दिसते तुम्हाला, हे डायग्राम पाहून घ्या न्यूट्रोफिलची.
आता हे न्यूट्रोफिल्स मध्ये तुम्हाला दिसतात. तुम्हाला आता एक कलर डायग्राम पण दाखवून देतो मी तुम्हाला. बघा इकडे ते दिसते तुम्हाला, हे काय तुमची कलर डायग्राम आहे. या कलर डायग्राम मध्ये पाहून घ्या की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने, आणि तुमच्याकडे बुक्स पण प्रेझेंट आहे, त्या बुक्स मध्ये पण तुम्ही पाहू शकता. बघा आता ह्या डायग्रामला आपल्याला पाहणे आहे आणि त्याच्या भरोशावर हे डिस्क्रिप्शन त्याचं लिहिणं आहे किंवा पाहणे आहे. बघा न्यूट्रोफिल्स मध्ये काय म्हटलं, जे ग्रॅन्युअल्स आहे. आता ग्रॅन्युअल दिसतात तुम्हाला, हे जे दिसतात तुम्हाला हे काय तुमचे ग्रॅन्युअल्स आहे. ओके, ग्रॅन्युअल्स आर व्हेरी फाईन म्हणजे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहे. याच्यामध्ये कसे पाहिले जातात, छोटे छोटे ग्रॅन्युअल आणि लार्ज इन नंबर, जास्त नंबर मध्ये पाहिले जातात. लार्ज इन, छोटे आहे म्हणून जास्त प्रेझेंट आहे, म्हणून काय म्हटलं ग्रॅन्युअल्स आर व्हेरी फाईन अँड लार्ज इन नंबर. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की इव्हनली डिस्ट्रीब्यूट अँड द स्टेन, काय म्हटलं स्टेन विथ द न्यूट्रल स्टेन, ज्याला आपण काय म्हणतो डाय असे म्हणतात. याच्यामध्ये कोणती डाय टाकल्या जातात, मग न्यूट्रल डाय टाकल्या जातात फॉर द डिटर्मिनेशन. जर तुम्हाला पाहायचं असेल न्यूट्रोफिलले तर काय करा, त्याच्यामध्ये हे न्यूट्रल डाय टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की न्यूट्रोफिल्स आर द अबाउट ऑफ द 70% ऑफ टोटल WBC. किती पर्सेंट घेते ते, 70%. टोटल WBC मधला किती, 70%. लक्षात ठेवा किती पर्सेंट तुमचा, 70% ऑफ टोटल WBC. हे पण डाटा लक्षात ठेवा. न्यूट्रोफिल आर अबाउट द 70% ऑफ टोटल WBC. क्लिअर. चला मग नेक्स्ट पाहू आपण. त्याच्यामध्ये काय म्हटलं, सेकंड आहे तुमचं, दिस सेल्स आर द स्पेरिकल. स्पेरिकल दिसते तुम्हाला, कोणता शेप आहे याचा, स्पेरिकल शेप आहे. हे पण डायग्राम, हे डायग्राम खालीच काढून दिलेली मी तुम्हाला, स्पेरिकल्स. त्यानंतर न्यूक्लियस इज सेव्हरल लूप्स, म्हणजे त्याचा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस सेव्हरल लूप प्रेझेंट आहे. बघा त्याच्यामध्ये किती लूप्स प्रेझेंट आहे, 3 लूप्स प्रेझेंट आहे, म्हणजे सेव्हरल लूप्स त्याच्याकडे अवेलेबल आहे. हा काय तुमचा न्यूक्लियस आहे, हा काय तुमचा न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियस मध्ये काय पाहिलं जाते, सेव्हरल लूप्स पाहिल्या जातात. आता लूप्स किती पाहिल्या जातात, इन बिटवीन मध्ये दिलेलं आहे तुमचं 2 to 7. 2 to 7च्या इन बिटवीन मध्ये ते किती, न्यूट्रोफिल मध्ये 2 किंवा 7च्या इन बिटवीन मध्ये कितीही म्हणजे न्यूक्लियसचे लूप्स पाहिल्या जाऊ शकतात. तर आपल्या डायग्राम मध्ये 3 दिलेलं आहे. जर तुम्हाला आयडेंटिफाय जर अशी डायग्राम आली न्यूट्रोफिलची, तर लक्ष म्हणजे बेसिकली आयडेंटिफाय द डायग्राम हे वाली, तर लक्षात ठेवायचं हे न्यूट्रोफिल्स आहे. याच्यामध्ये जास्त तर देणार नाही, वेगळी डायग्राम दिल्या जात नाही. जनरली एवढी कठीण आहे ती वाढवत नाही, बट वाढवली तरी लक्षात ठेवा की त्याच्याकडे किती लूप्स प्रेझेंट राहतात, 2 to 7 लूप्स प्रेझेंट राहू शकतात. क्लिअर. त्यानंतर बघा नंतर काय म्हटलं की दीज आर द एबल टू परफॉर्म द अमिबॉइड मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंट परफॉर्म करू शकतात एका ठिकाणापासून, म्हणजे डायपेटासिस आताच आपण बघितलं की वॉल थ्रू पण ते जाऊ शकतात, आणि त्यानंतर अमिबॉइड मुवमेंट आपण ज्याला म्हणतो, जे की कुठेही जाऊ शकतात, जे की छोट्याच्या छोट्या मायक्रोस होल पासून पण ते कुठेही जाऊ शकतात. क्लिअर. तर ज्याला आपण काय म्हणतो अमिबॉइड मुवमेंट असे म्हणतात. म्हणून दीज आर एबल टू परफॉर्म अमिबॉइड मुवमेंट अँड फायगोसायटोसिस. एवढं लक्षात ठेवा, फायगोसायटोसिस म्हणजे नेमकं काय. आता मी पहिले थेरॉटिकल सांगतो आणि त्यानंतर एक डायग्राम पण दाखवतो तुम्हाला. फायगोसायटोसिस म्हणजे नेमकं काय की एखादा पॅथोजन आला, तर पॅथोजन आल्यानंतर काय करा की ते त्याला डायरेक्टली खाऊन टाका. अलग लक्षात इथपर्यंत हे जे आपली न्यूट्रोफिल्स आहे, एखादा पॅथोजन आला किंवा अँटीजन आला, तर अँटीजन आल्यानंतर काय करा त्याला डिस्ट्रॉय करण्यात, हे काय पूर्णतः खाऊन टाकन त्याला. क्लिअर आहे इथपर्यंत. आणि खाऊन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे एन्झाईम सिक्रेट होतात त्याच्यापासून ते डायजेस्ट होऊन जाईल आणि फायनली डिस्ट्रॉय होऊन जाईल. ठीक आहे. तर याला या प्रोसेसला म्हणतात फायगोसायटोसिस. आता बघा हे डायग्राम, या डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला की जे सेल आहे ते सेल काय करतात, त्या अँटीजनले किंवा ज्या पॅथोजनले खात आहेत पूर्णतः, आणि खात असलेल्या म्हणजे बेसिकली काय होऊन जाईल, ते किल होऊन जाईल. ओके. तर हे या प्रोसेसला आपण काय म्हणतो फायगोसायटोसिस असे म्हणतात. काय म्हणतात, फायगोसायटोसिस. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा की आपल्या बॉडीमध्ये पस निर्माण होतो. इथं थोडंसं मी पोर्शन स्किप केला, पण पूर्णतः सांगून देतो मी तुम्हाला की इथं पस निर्माण होते. जसं की एखाद्या आपल्या बॉडीमध्ये पस निर्माण होते, तर पस कोणाच्या कारणानं, तुमच्या न्यूट्रोफिलच्या कारणानं. कारण की न्यूट्रोफिल बघा, ज्यावेळेस आता एखाद्या अँटीजनला देणं डेथ म्हणजे बेसिकली खाऊन घेतलं, तर खाऊन घेतल्यानंतर डेथ होऊन जाते, त्यासोबत टिश्यूची बी डेथ होऊन जाईल. बघा पस म्हणजे नेमका काय, इट इज अ मिक्सचर ऑफ, एक मिक्सचर आहे ते. पस म्हणजे मिक्सचर आहे कशाचं आहे, तुमच्या डेड न्यूट्रोफिल्स. ज्यावेळेस न्यूट्रोफिल डेड करते ते पण त्याच्यामध्ये राहते. त्यानंतर काय म्हटलं की डॅमेज टिश्यू, जे टिश्यू डॅमेज झालेले आहे की जे टिश्यूवर अटॅक होतात ते टिश्यू पण त्याच्यामध्ये राहते, आणि डेड मायक्रोब्स. या तीनचं मिक्सचर ज्यावेळेस केलं जाते, जे की आपला व्हाईट कलरचा जो पस दिसतो त्याला आपण काय, त्याला पस असे म्हणतात. ठीक आहे. तर पसमध्ये काय राहतात, मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल राहतात, त्यानंतर डॅमेज टिश्यू राहतात, आणि डेड मायक्रोब्स राहतात त्याच्यामध्ये. ओके. क्लिअर आहे. तर या गोष्टीला आपण काय म्हणतो, पस असे म्हणतात. क्लिअर. फायगोसायटोसिस प्रोसेस पण तुम्हाला समजलेली. ठीक आहे. हे झाले तुमची न्यूट्रोफिल. त्याच्यानंतरची जे सेल येतात ते तुमचा बेझोफिल, त्यानंतर ऍसिडोफिल्स. ठीक आहे.
तर आपण डिस्कस करू. सेकंड नंबर आहे तुमचा बेझोफिल्स. करणार आहे आपण बेझोफिल जो सेकंड आपला जो की ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये सेकंड जो आहे तो आहे तुमचा बेझोफिल, ज्याला आपण सायनोफिल्स पण ऑर मध्ये म्हणतात. ठीक आहे, बेझोफिल्स आणि सायनोफिल्स क्लिअर आहेत पर्यंत. ठीक आहे, दोन्ही पण करणार आहे आपण. बेझोफिल्स आहे, त्यानंतर इओसिनोफिल्स ज्याला आपण ऍसिडोफिल्स पण असे म्हणतात. ठीक आहे, तर बघा काय काय त्याच्यामध्ये दिलेले आहे पॉईंट्स. त्याच्यामध्ये पाहू आपण दिस सेल्स. बघा डायग्राम पण मी खाली काढून दिलेली आहे म्हणून ऑब्झर्वेशन साठी. दिस सेल्स हॅव अ व्हेरी फ्यू ग्रॅन्युअल. फ्यू ग्रॅन्युअल्स म्हणजे काय, ज्याच्याकडे जास्त ग्रॅन्युअल्स नसतात. फ्यू ग्रॅन्युअल्स म्हणजे कमी ग्रॅन्युअल्स पाहिले जातात. बुक्स मधली डायग्राम पण तुम्ही पाहू शकता. म्हणून काय म्हटलेलं आहे की बेझोफिल्स किंवा सायनोफिल्स दिस सेल्स हॅव अ व्हेरी फ्यू ग्रॅन्युअल्स ऑफ अ लार्ज इन साइज. म्हणजे लार्ज इन साइज राहते. जसं की आपण न्यूट्रोफिल मध्ये म्हटलं की फ्यू म्हणजे बेसिकली लहान त्याच्याकडे म्हणू शकतो की ग्रॅन्युअल प्रेझेंट होते आणि जास्त प्रेझेंट होते. बट इथं काय की दिस सेल्स हॅव अ व्हेरी फ्यू ग्रॅन्युअल्स अँड लार्ज इन साइज. तिथं स्मॉल इन साइज होती, सॉरी मी लार्ज म्हटलं समजा, इथं लार्ज इन साइज आहे, तिथं स्मॉल इन साइज होतं. त्यानंतर काय म्हटलं की अँड स्टेन विथ द बेसिक स्टेन, म्हणजे त्याच्यामध्ये डाय कोणती वापरला जाईल, बेसिक वापरला जाईल, म्हणून त्याला बेझोफिल पण असे म्हणतात. याच्यामध्ये बेसिक डाय वापरला जाईल जे की मिथेलिन ब्ल्यू राहते. काय राहते तुमची मिथेलिन ब्ल्यू, जी की तुम्हाला दिसली पाहिजे की हे सेल्स आहे ज्याला आपण काय म्हणतो बेझोफिल सेल म्हणतात, सायनोफिल्स असे म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत. त्याच्यामध्ये बेसिक डाय त्याच्या नावावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता की त्याचे बेसिक डाय आहे, तिथं न्यूट्रल डाय, त्यानंतर इथं ऍसिडोफिल्स आहेत, इथं ऍसिडिक डाय. ठीक आहे, सरळ ट्रिक पण मी तुम्हाला सांगून दिली. तिथं न्यूट्रल म्हणजे न्यूट्रोफिल आहे, न्यूट्रल डाय वापरला जाईल. इथं जे की तुमचा बेसिक आहे म्हणजे बेसोफिल्स आहे, बेसिक डाय वापरला जाईल. आणि इथं जे ऍसिडोफिल्स आहे म्हणून इथं ऍसिड डाय वापरल्या जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत. लार्ज इन साइज, स्टेन, बेसिक, त्यानंतर काय मिथेलिन ब्ल्यू. ओके, इथपर्यंत क्लिअर आलं. छोटे छोटे ग्रॅन्युअल्स, सॉरी याच्यामध्ये लार्ज इन ग्रॅन्युअल्स आहे आणि कमी ग्रॅन्युअल्स याच्यामध्ये पाहिल्या जातात. त्यानंतर बघा की बेझोफिल्स आर द नॉन फायगोसायटिक. नॉन फायगोसायटिक म्हणजे नेमका काय की ते मुवमेंट, नॉन फायगोसायटिक म्हणजे हे काय करतील, एन्झाईम सिक्रेट करतील आणि त्यानंतर पॅथोजनला किल करतील. हे डायरेक्टली खाऊन घेणार नाही म्हणून त्याला म्हणतो आपण नॉन फायगोसाइट्स असे म्हणतात. त्यानंतर काय राहतात ते स्मॉल इन साइज. बघा दिसते तुम्हाला डायग्राम स्मॉल इन साइज. त्याच्यामध्ये कंपॅरिझन पण दिलेली आहे तुमच्या बुक्समध्ये. खाली जे डायग्राम आहेत ना ते डायग्राम मध्ये कंपॅरिझन पण दिलेली आहे. बघा स्मॉल इन साइज, स्मॉल आहे, त्यानंतर स्पेरिकल आहे, स्पेरिकल तर तुम्हाला दिसत आहे स्पेरिकल सेल. त्यानंतर अँड अबाउट, बघा हा डाटा इंपॉर्टंट आहे. अँड अबाउट 0.5 to 1% ऑफ टोटल WBC. 0.5 ते 1% ऑफ टोटल WBC. ओके, त्याचे कॉन्ट्रीब्युशन पण लक्षात ठेवा. टोटल WBC. न्यूक्लियस इज ट्विस्टेड. बघा ट्विस्टेड न्यूक्लियस दिसते तुम्हाला अशा पद्धतीने. 2 लूप्स नाही म्हणतात त्याला, काय म्हणू शकतो आपण, ट्विस्टेड न्यूक्लियस इथं प्रेझेंट राहतो. कशामध्ये, तुमच्या बेझोफिल्स मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. ट्विस्टेड न्यूक्लियस. त्यानंतर बघा दे आर द प्रेझेंट इन अ इन्फेक्टेड अँड एलर्जिक कंडिशन मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला कायचं इन्फेक्शन होईल, ज्यावेळेस तुम्हाला एलर्जीज होईल, त्या टाइममध्ये हे आपल्याला पाहायला भेटतात. कमी नंबरमध्ये ज्यावेळेस एलर्जी होईल, त्यानंतर एलर्जी किंवा इन्फेक्शन जाईल, त्याच वेळेस आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतात. म्हणून काय म्हटलेलं आहे, दे आर द प्रेझेंट दे आर प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड एलर्जिक कंडिशन ऑनली. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. आणि त्यानंतर ते काय बघा की सिक्रेट पण करतात, एन्झाईम सिक्रेशन करतात, बेझोफिल सिक्रेट. आता एक्झॅक्टली सिक्रेशन काय राहतात, हे जे ग्रॅन्युल्स राहतात ना, हे सिक्रेटरी ऑर्गन बेसिकली आहे. हे काय करतात, सिक्रेशन करतात, हेच ग्रॅन्युअल सिक्रेट करतात. बेझोफिल सिक्रेट द हिपॅरिन, त्यानंतर हिस्टामाइन आणि सिरोटोनिन. ठीक आहे, सिरोटोनिन बेसिकली काय म्हणू शकतो आपण, ब्लड रिलॅक्स फ्रेश फील करण्यासाठी जे राहते सिरोटोनिन आहे. त्यानंतर ब्लड क्लॉट झालं त्याच्यासाठी रिलॅक्सेशनसाठी राहते हिस्टामाइन. तर असे व्हेरियस फंक्शन राहतात त्याच्यामध्ये, जे की बेझोफिल्स मधले जे ग्रॅन्युअल काय करतात त्याला सिक्रेट करतात. ठीक आहे, तर हे ऑल अबाउट इन्फॉर्मेशन झाली तुमची बेझोफिलची. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत. जर काही डाऊट्स असेल तर पुन्हा एक वेळा पाहून घ्या, मी पूर्णतः डिटेलमध्ये सांगितलं आहे. क्लिअर. त्यानंतर आता काय दिलेलं आहे, लास्ट वाली जी आहे जी की आपल्या ग्रॅन्युलोसाइट सेल्समध्ये येतात, ती आहे तुमची इओसिनोफिल्स, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात ऍसिडोफिल्स. ओके, मी तुम्हाला ट्रिक सांगितली की याच्यामध्ये डाय कोणती वापरल्या जाते ते पण मी ट्रिक सांगितलेले. ऍसिडोफिल मध्ये ऍसिडिक डाय. ओके, बेझोफिल मध्ये बेसिक डाय, न्यूट्रोफिल मध्ये न्यूट्रल डाय. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे, तर MCQ जर कदाचित आला, हे ट्रिक लक्षात राहिली तर तुमचं व्यवस्थित होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ऍसिडोफिल्स बघू आता. ऍसिडोफिल्स मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या त्याच्यामध्ये. ऍसिडोफिल्स इज द कंटेन द लायझोझोमल ग्रॅन्युअल्स. लायझोझोमल ग्रॅन्युअल्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथं काय प्रेझेंट आहे तुमचे लायझोझोमल ग्रॅन्युअल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. तर ग्रॅन्युअल्स तर ऑब्विसली गोष्ट आहे. त्यानंतर काय म्हटलं की दॅट आर द स्टेन इज अ रेड कलर. बघा स्टेन इथं ऍसिडिक समोर दिलेलं आहे. बघा स्टेन इज द रेड कलर, रेड इन कलर राहते, रेड इन कलर विथ द ऍसिडिक स्टेन लाईक इओसिन. ओके,
इओसिनोफिल्स पण कशाला म्हणतात, क्योंकि इओसिन्स जे डाय आहे, जे की ऍसिडिक डाय असल्या कारण त्याला ऍसिडोफिल पण म्हणतात, त्याच्यामध्ये इओसिन राहते तर इओसिनोफिल्स असे म्हणतात. म्हणजे नावावरून पण क्लिअर करून दिलं की कोणकोणत्या काय सेल आहे ज्याच्या भरोशावर त्याचे नावं पण पडलेले आहे. ओके, ऍसिडिक स्टेन याला पण अंडरलाईन करून घेणे. ऍसिडिक स्टेन किंवा डाय त्याच्यामध्ये वापरल्या, स्टेन म्हणजे डाय. ओके, ऍसिडिक स्टेन किंवा डाय वापरल्या जाते. त्यानंतर बघा काय म्हटलंय, इओसिनोफिल्स आर अबाउट द 1 to 3% ऑफ टोटल WBC. किती आहे, 1 to 3%. किती पर्सेंट आहे, 1 to 3%. जर आपण त्याच्यामध्ये बेझोफिल मध्ये बघितलं काय 0.5 to 1%. तर इथे किती आहे तुमचा 1 to 3% ऑफ टोटल WBC. क्लिअर. त्यानंतर काय म्हटलं की न्यूक्लियस इज बायलूप्स. याचा जो न्यूक्लियस आहे बायलूप्स आहे, दिसते तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, हे काय तुमचे बायलूप्स आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस बायलूप्स. दे डिस्ट्रॉय द अँटीजन, म्हणजे ते काय करतात, अँटीजनले डिस्ट्रॉय करतात. कोणत्या प्रोसेसने करतात, अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय द फायगोसायटोसिस. अलग लक्षात पर्यंत फायगोसायटोसिसची पहिली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे की डायरेक्ट खाऊन घेणे. क्लिअर आहे इथपर्यंत. तर म्हणजे बेसिकली काय, न्यूक्लियस इज बायलूप्स, दे डिस्ट्रॉय द अँटीजन, म्हणजे अँटीजनले डिस्ट्रॉय करतात. WBCचं कामच ते आहे, कारण की ते आपल्या बॉडीमधले आर्मी सेल्स आहेत. ओके, डिस्ट्रॉय बाय द फायगोसायटोसिस. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की देअर इज इंक्रीजिंग द नंबर ऑफ, म्हणजे फक्त कधी इंक्रीजिंग होते याच्यामध्ये, ॲलर्जिक कंडिशनमध्ये. ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये ॲलर्जी होईल त्याच कंडिशनमध्ये हे पण जे इओसिनोफिल ज्याला ॲसिडोफिल्स म्हणतो आपण, ते पण ॲलर्जिक कंडिशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ॲलर्जिक कंडिशनमध्ये त्याचा नंबर इन्क्रीमेंट होतात. आणि अनदर बघा की अँटीहिस्टमाइन पण हे सिक्रेशन करतात, एन्झाईम पण सिक्रेशन करतात. काय तुमचा अँटीहिस्टमाइन सिक्रेशन करतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. फक्त नंबर इन बेसिकली काय म्हणू शकतो, त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे सगळ्या कंडिशन लक्षात ठेवा. मी एकदम इझिएस्ट मेथड सांगितलं तुम्हाला. इओसिनोफिल ज्याला ॲसिडोफिल्स म्हणतात, त्यानंतर काय बेझोफिल, त्यानंतर न्यूट्रोफिल. हे सगळ्या गोष्टी आपण जे की ग्रॅन्युलोसाइट्स आहे, हे ग्रॅन्युलोसाइट सेल सगळ्या आपण काय केलेलं, डिस्कस केलेलं एकदम लाईन बाय लाईन. ओके, तरी जर तुम्हाला काही डाऊट्स आला असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या, त्याचे कंडिशन मी तुम्हाला क्लिअर करून देईन, किंवा अनदर पण एखादा लेक्चर आपण बनवू शकतो, किंवा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला देऊन देईन. क्लिअर आहे. डाऊट्स असेल ना कमेंट्स करा. आणि त्यानंतर बघा की जर तुम्ही आले असाल तर जाण्याच्या पहिले व्हिडिओला लाईक करून जा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट्स करा, आणि त्यानंतर लास्टमध्ये काय की ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर पण करा. ठीक आहे, थँक्यू.